ओके, सो गुड मॉर्निंग. आज 9 तारीख आणि काल संध्याकाळी जसं डीटीचं नोटिफिकेशन आलेलं आहे की फर्स्ट इयर आणि सेकंड इयर डायरेक्ट इंजिनिअरिंग साठी जे नोटिफिकेशन आलेलं आहे संध्याकाळी ते आम्ही बरंच आमच्या केआयटी तर्फे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलेलं आहे. पण केआयटी तर्फे परत स्वागत की एक छोटेसे काय काय शंका आहेत की जे ह्या नोटिफिकेशन मध्ये थोडंसं क्लिअर होणं गरजेचं आहे. सो केआयटी तर्फे आम्ही एक वेबिनार एक छोटासा आता प्लॅन केलेला आहे की त्याच्यात तुम्हाला थोड्याशा जे काय मेजर क्युरीज असतील त्या नोटिफिकेशनच्या संदर्भात किंवा जे काय आता प्रोसेस तुम्हाला ह्या 7-8 दिवस करायचे आहे ह्याबद्दलचा हा वेबिनार मी घेत आहे आता. मी प्राध्यापक सर अराउंड आम्ही वेबिनार घेऊच परत. सो आजपासून तुम्ही इंजिनिअरिंग फर्स्ट इयर आणि सेकंड इयर साठी रजिस्ट्रेशन प्रोसिजर चालू करायचे. थोडक्यात काय करायचं आहे तुम्हाला ह्या 2-3 दिवसात किंवा ह्या 5-6 दिवसात मी सांगणार आहे. मी स्लाइड शेअर करतो तुम्हाला. ओके, सो जसा आपला एक पहिला जो वेबिनार 4 तारखेला झालेला होता किंवा जसे राऊंड असणार आहे हे आम्ही क्लिअर केलेला आहे. आत्ताचा त्यातला पहिला जो टप्पा आहे ते रजिस्ट्रेशन इंजिनिअरिंग प्रोसेसला तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे मी आज सांगणार आहे काय करायचं आहे. सो तुम्ही रजिस्ट्रेशन कुठं करायचंय? CETcell.mahacity.org तुम्ही एंटर केला ही वेबसाईट करायची. ही वेबसाईट एंटर केली की तुम्हाला तिथे एक टॅब दिसेल अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. त्या टॅबच्या खाली अजून एक छोटासा टॅब दिसेल BE/BTech म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. इथं तुम्ही क्लिक केला की तुम्हाला रजिस्ट्रेशनला जावं लागेल तिथं. आता त्याच्या आधी तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया वेबिनारला सांगितलेलं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 45% आणि रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40%. हा तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्यात फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी सब्जेक्ट ठेवायचा आहे आणि केमिस्ट्री धरून किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल व्होकेशनल बायोलॉजी असे सब्जेक्ट धरून तुमचे ते पर्सेंटेज व्हायला पाहिजे. आणि JEE साठी ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी पण सेम क्रायटेरिया आहे. ओपन साठी 45% आणि रिझर्व्ड साठी 40%. डिटेल्स मी त्याचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे राऊंडिंग अँड ऑल मी आधी आम्ही केआयटी तर्फेचा जो आधीचा वेबिनार आहे त्याच्यात आम्ही क्लिअर केलेला आहे. तरी पण ओपन साठी 133.5 पासून इलिजिबल असतो आणि रिझर्व्ड साठी 118.5 पासून इलिजिबल असतो 300 पैकी. त्याच्यानंतर आता एक समजून घ्या की तुम्ही रजिस्ट्रेशन करणारच आहे तिथं जाऊन मी सांगणार आहे कसं. पण ह्यावेळी एक सेंटरचं नाव त्यांनी थोडंसं चेंज केलेलं आहे. त्याला आपण म्हणतो ई स्क्रुटिनी सेंटर म्हणजे जे पूर्वीच्या ह्याच्यात त्याला आपण फॅसिलिटेशन सेंटर म्हणत होतो. एक लक्षात ठेवा ही जी 9 ते 10 दिवसाची रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आहे ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. त्याच्यामुळे त्याला ई स्क्रुटिनी सेंटर दिलेला आहे. तुम्हाला व्हेरिफिकेशन किंवा कन्फर्मेशनसाठी कुठल्याही सेंटरला स्वतः जाण्याची गरज नाहीये. तुम्ही ऑनलाईनच सगळे प्रोसेस करायचे. त्याच्यामुळे ई स्क्रुटिनी सेंटर हा शब्द वापरायचा आहे. सोपं आहे. कोविड-19 आणि हे सोशल डिस्टन्सिंग आणि तिथं गर्दी न होण्यासाठी गव्हर्नमेंटने हे एक छान पर्याय काढलेला आहे. आता तुम्ही रजिस्टर्ड करायचंय. रजिस्टर्ड कुठून करायचं आहे? तर रजिस्टर करायचं आहे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून करू शकता, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून करू शकता. त्याचबरोबर इन पर्सन जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करून पूर्वीच्या मागच्या वर्षी कसं होतं रजिस्ट्रेशन केल्यावर जी काही प्रिंट आहे ती काढायची ती प्रिंट काढून त्याला लागणारे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ते सेंड कॅन्डिडेट सेंटर जेव्हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरला की तिथंच त्याचे जे काही कॅटेगरीज असतील त्या पद्धतीने लिंक्स तिथं असतील ते डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करायचे. आणि जसं मी मगाशी सांगितलं ई स्क्रुटिनी सेंटर हे तुम्ही अपलोड केलेले सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळी माहिती चेक करणार आणि तुम्हाला त्या पद्धतीने रिप्लाय देणार आहे. आणि जे लास्टचा जर पॉईंट बघितला ऍप्लिकेशन्स अँड डॉक्युमेंट्स हे पण ई स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला कम्युनिकेट करताना ऑनलाईन मोडमध्येच कम्युनिकेट करणार. दुसरीकडे कुठेही तुम्हाला पर्सनली ते बोलवही जाणार नाही, तुम्हाला जायची पण गरज नसणार आहे. काय करायचंय मला अशी वेबसाईट सांगितलेली आहे mahacity.org. तिथं गेली की अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस तिथं टॅब असेल BE/BTech किंवा डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांसाठी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ही टॅब असेल. तिथं गेलं क्लिक केलं BE/BTechच्या टॅबला
की तुम्हाला 2 टॅब दिसतील. एक टॅब आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि दुसरा टॅब असणार आहे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. पहिली स्टेप जी करायची आहे तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. तिथं जेव्हा तुम्ही इंटर कराल एक प्रायमरी माहिती तुमच्याकडनं विचारली जाईल की तुम्ही सीईटीला बसलेला आहे की नाही, यस करायचंय. जेडबलईला बसलेला आहे की नाही, यस करायचंय. त्या किंवा डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, कारण का डिप्लोमाची मुलं पण फर्स्ट इयरच्या प्रोसेसला अप्लाय करू शकतात फर्स्ट इयरच्या इंजिनिअरिंगसाठी. त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही सीईटी किंवा जेडबलईला यस किंवा नो कराल त्या पद्धतीने तुम्हाला सीईटीचे डिटेल्स तिथे भरावे लागतील, रोल नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर सीईटीचा, म्हणजे तुमचं कन्फर्मेशनसाठी. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर. तर हे मी फार महत्वाचं परत सांगतो की रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो रेग्युलर यूज करतेला मोबाईल नंबर आहे तो तिथं टाका, कारण का पुढचं जे कम्युनिकेशन आहे अगदी शेवटी रिपोर्टिंग पर्यंत तुम्हाला जो ओटीपी आहे ही सगळी त्या मोबाईलवर येणार आहे. आणि बऱ्याच मुलांचं काय होतं की देताना नंबर वेगळा देतात, ऍक्च्युअली नंतर वेगळा युज केला जातात आणि मग नंतर अडचण होती. सो मोबाईल नंबर रजिस्टर करताना आणि मेल आयडी जो तुम्ही रेग्युलर युज करता तोच द्या. ओटीपी ओटीपी एंटर केला की तुमचा ऍप्लिकेशन आयडी एक जनरेट होईल. त्याचबरोबर तुम्हाला तिथं माहिती भरताना तुमचा एक पासवर्ड तुम्हाला सेट करावा लागतो. किती कॅरेक्टर्स त्याचे कंडिशन तिथं त्यांनी दिलेले आहेत. मिनिमम किती कॅरेक्टर्सचा असा पाहिजे, मॅक्झिमम किती, काय काय युज करायचे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत तिथं. सो तुम्ही काय करायचंय, जो ऍप्लिकेशन आयडी आणि जो पासवर्ड तुम्ही ओटीपी व्हेरीफाय झाल्यावर तो जो जनरेट होईल, पासवर्ड तुम्हीच द्यायचा आहे नो डाऊट, पण ऍप्लिकेशन आयडी हे व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या. का, कारण का परत मी सांगतो अगदी शेवटी रिपोर्टिंग पर्यंत हे ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड इम्पॉर्टंट आहे आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर. म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अजून तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुमचा ऍप्लिकेशन आयडी जनरेट झालेला आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, त्याच्याच बाजूला दुसरा टॅब असणार आहे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. म्हणजे तुम्ही आता रजिस्टर्ड केलेलं आहे म्हणून तुम्ही तिला क्लिक करायचंय. तिथं क्लिक करा, तुम्ही तुमची पासवर्ड एंटर करा, तुम्ही पुढची माहिती भरू शकता सगळी. मग तुम्ही फिल ऍप्लिकेशन फॉर्म तिथं भरायचा ह्या टॅबमध्ये. त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरी वाईज जे काही डॉक्युमेंट्स तिथं इंडिकेट केलेले आहेत तुम्ही स्कॅन करून अपलोड करायचे. आता ते करताना एक लक्षात ठेवा तुम्हाला चार्जेस कधी असणार आहेत. जर तुम्ही सीईटी दिला असाल आणि जेडबलई दिला असाल, मग थोडक्यात सीईटी दिला असाल तर कुठल्याही पद्धतीने तुम्ही पैसे भरायचे नाहीयेत, तुम्ही ऑलरेडी ते सीईटीच्या एक्झामला दिलेले असतात. जर असा एखादा विद्यार्थी आहे की ज्यानं सीईटी दिलेली नाही पण जेडबलई दिलेली आहे, त्याला मात्र चार्जेस तिथं ऑनलाईन मोडमध्येच तिथं लॉग इन मधनं भरावे लागणार आहेत. ओपन कॅटेगरीसाठी ते 800 रुपये आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग मधनं भरू शकता. रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 700 रुपये. परत हे तिन्ही मोडमध्ये तुम्ही भरू शकता. आता मेजर स्टेप्स रजिस्ट्रेशनला करायचे. आता मी सांगतो हे रजिस्ट्रेशनचा राऊंड आहे, ह्याच्यात तुम्हाला कुठल्याही पद्धतीने ऑप्शन्स द्यायचे नाहीत, हे तुम्ही एक डोक्यात ठेवा. ओके, सो पहिला काय करायचं तुम्हाला, न्यू रजिस्टर्ड कॅन्डिडेटला जाऊन तुमचं कॅन्डिडेट लॉग इन आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे. त्याच्यानंतर परत रजिस्टर कॅन्डिडेट मध्ये जाऊन लॉग इन करायचा आहे आणि सगळा फॉर्म ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हा भरायचा आहे थ्रू कॅन्डिडेट लॉग इन. त्याच लॉग इन मध्ये तुम्ही जे काही तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही जे केलेले आहेत, म्हणजे तुमचे कॅटेगरी वाईज जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स तिथं इंडिकेट करतात ते डॉक्युमेंट्स स्कॅन करून सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ओरिजिनल, कुठल्याही पद्धतीने झेरॉक्स तुम्ही अपलोड करू नका, कारण का अपलोड केलेले डॉक्युमेंट्स मगाशी जसं मी सांगितलं ई स्क्रुटिनी व्हेरीफाय करणार प्रत्येक डॉक्युमेंट डाउनलोड करून झालं की जर त्याच्यात जर झेरॉक्स किंवा काही क्युरी असेल तर तुम्हाला त्याचा रिप्लाय येणार आणि तुम्हाला त्या पद्धतीने परत डॉक्युमेंट्स वेगळे अपलोड करावे लागतील. सो सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ओरिजिनलच अपलोड करा तिथं, हे मी सांगतो. आणि मोस्टली त्याची साईज 1 MB पेक्षा कमी असू देत स्कॅन करताना, तशी त्यांची कंडिशन दिलेली आहे नोटिफिकेशन मध्ये, ते अपलोड व्हायला बरं पडेल. आणि जसं सांगितलं ओरिजिनल डॉक्युमेंट्स आर इम्पॉर्टंट अँड कंपल्सरी. कुठले सगळ्या कॅन्डिडेटसाठी 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमिसाईल और बर्थ सर्टिफिकेट आणि सीईटी. एससी एसटी साठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी, एनटी, ओबीसी, एसबीसी, व्हीजे यांच्यासाठी नॉन क्रिमी व्हॅलिड अप टू 31 मार्च 31 मार्च 2001. आणि टीएफडब्ल्यू साठी उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी. आता इथं मी एक सांगेन की सपोज एखादा एससी कॅन्डिडेटचा कॅन्डिडेट आहे आणि त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स वरचे आहेत पण त्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, तर तो अपलोड करणार नाही. ई स्क्रुटिनी सेंटर हे चेक करणार आणि जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला तसा मेसेज करणार तुमच्याच
लॉग इन मध्ये तो मेसेज येईल तुमचा कॅन्डिडेट लॉग इन मध्ये दिलेल्या मुदतीत जे काय रजिस्ट्रेशनची 8 दिवसाची मुदत आहे तोपर्यंत जर तुम्ही तो डॉक्युमेंट अपलोड केला नाही ओरिजिनल तर तुमची कॅटेगरी एससी मधून ओपनला कन्वर्ट केली जाते हे लक्षात ठेवा. सो महत्वाचं आहे डॉक्युमेंट सगळे तुम्ही आता एकत्र व्यवस्थित ठेवा आणि ते डॉक्युमेंट त्या पद्धतीनेच अपलोड करा. तसंच नॉन क्रिमी म्हणजे थोडक्यात जे काय इथं क्रायटेरिया वाईज डॉक्युमेंट्स दिलेले आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. आता जेव्हा तुम्ही फॉर्म भरता म्हणजे तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन आयडी जनरेट झालेला आहे आणि फॉर्म भरणार आहे तेव्हा सर्वात महत्वाचं एक लक्षात ठेवा सीईटी आणि जेडब्ल्यूचा जो कोटा आहे प्रत्येक कॉलेजमध्ये सीईटीचा एक कोटा असतो आणि जेडब्ल्यूच्या थोड्याशा जागा असतात 15%. तर ह्याच्यासाठी 2 वेगवेगळा फॉर्म भरायचा नाही. एकाच ऍप्लिकेशन आयडी मध्ये तिथंच तुम्हाला विचारलं जातं जेडब्ल्यू दिले की नाही सीईटी दिले की नाही दोन्ही दिले असेल तर येस करायचं म्हणजे तुम्ही दोन्ही जागेला अप्लाय केला जातं. प्रत्येक सेपरेट फॉर्म आणि सेपरेट चार्जेस भरायची काही गरज नाही. फॉर्म भरताना बारकाईनं तुमची कॅटेगरी ओपन असेल एनटी असेल ओबीसी एससी एसटी व्यवस्थित सिलेक्ट करा. जसं तुम्ही हिथली कॅटेगरी सिलेक्ट कराल तसे खालचे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुमची इंडिकेट होणार. ओपनला असेल तर मगाशी दाखवलं तसे 5 डॉक्युमेंट्स असतील एससी असतील तर 2 डॉक्युमेंट्स वाढतील एससी साठी 2 डॉक्युमेंट्स हे लक्षात घ्या. फिजिकल हँडिकॅप येस असेल तर येस करा त्याला प्रोफॉर्मा तुम्हाला द्यावा लागेल अपलोड करावं लागेल. डिफेन्ससाठी पण तुमचं ऍक्टिव्ह असेल नॉन ऍक्टिव्ह असेल डोमिसाईल असेल नॉट डोमिसाईल असेल त्या पद्धतीने सिलेक्ट करा तुमचे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करावे लागणार. प्रॉपर अॅन्युअल इन्कम सिलेक्ट करा 8 लाखाच्या खाली किंवा जे तिथं रेंजेस असतील. कॅन्डिडेटच्या टाईप ए टाईप बी टाईप सी आता हे टाईप ए टाईप बी टाईप सी हे आम्ही पहिल्या वेबिनारला मी सांगितलेलं आहे की कुठल्या कॅटेगरीमध्ये कसा ते पण एकदा लिंक तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओ बघा मग तुम्हाला क्लिअर होईल कुठल्या टाईप मध्ये आपण पडतो. टीएफडब्ल्यूएस येस ऑर नो करा पण एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही टीएफडब्ल्यूएस ला येस करता तेव्हा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला हे आता 8 लाखाच्या खालचा पाहिजे आहे तुम्ही अपलोड करावा लागेल. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस ला पण तुम्ही येस करणार असाल तर प्रोफॉर्मा वी ही तुमच्याकडे आता पाहिजे. तर एक लक्षात घ्या चुकून तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल ह्या 8-9 दिवसात मिळाला नाही तर तुम्ही टीएफडब्ल्यूएस ला अप्लाय करणार नाही. नंतर जरी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला थोड्या दिवसात मिळाला तरी तुम्ही ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे तिथं तुम्ही ईबीसी मध्ये अप्लाय करू शकता म्हणजे 50% फी माफ होती. हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे घाबरून जाऊ नका जर चुकून हा फक्त एवढा फरक पडेल टीएफडब्ल्यूएस ला पूर्ण फी माफ होते आणि ईबीसी ला निम्मी फी माफ होते पण उत्पन्नाचा दाखला हे काही करून काढा. थोडक्यात काय जे तुम्ही येस ऑर नो कराल त्या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करावेच लागणार. सो हा झाला फॉर्म फिलिंग न्यू रजिस्ट्रेशन तुमच्या ऍप्लिकेशन आयडी म्हणून ही काळजी घ्या व्यवस्थित. ह्याच्यानंतर काय होणार मग तुम्ही आता ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे कॅन्डिडेट लॉग इन मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो सबमिट केलेला आहे. सबमिट मध्ये तिथं एक बटन असेल सबमिट किंवा कन्फर्म ते तुम्ही दाबायचे तुम्हाला ओटीपी येईल ओके असेल तो कन्फर्म करायचा. तेव्हा जेव्हा तुम्ही ही डेटा सगळे भरणार आहे आणि हे जे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही जेव्हा अपलोड करणार आहे स्क्रुटिनी सेंटरला तर गव्हर्नमेंटनी ई स्क्रुटिनी सेंटर नेमून दिलेले आहेत त्याची लिस्ट पण आता वेबसाईटला डिस्प्ले झालेली आहे ती पण तुम्ही चेक करू शकता. पण बेसिकली तिथे तुम्हाला जायचंच नाहीये सगळं जे ऑनलाईनच आहे. सो जो तुमचा ऍप्लिकेशन ज्या ई स्क्रुटिनी सेंटरला गेलेला आहे तो ई स्क्रुटिनी सेंटर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्ही अपलोड केलेली सगळी माहिती ही चेक करणार. जर त्याच्यात काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कम्युनिकेट करणार किंवा ते कन्फर्म करणार. आता जोपर्यंत ई स्क्रुटिनी सेंटर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची माहिती एडिट करू शकता हे लक्षात घ्या. एखादी माहिती चुकली असेल किंवा एखादा डॉक्युमेंट अपलोड करायचा राहिला असेल ही सगळी ते कन्फर्म करायच्या आधी करू शकता एक लक्षात ठेवा. तुम्ही जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे पूर्ण स्टेटस म्हणजे पेंडिंग असेल अपडेटिंग असेल किंवा जे काय असेल त्याचा सगळा स्टेटस तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्येच मिळणार आहे. सो पासवर्ड आणि मोबाईल नंबर आणि ऍप्लिकेशन आयडी हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर जसं मी सांगितलं शेवटचा पॉईंट आहे की जसं एकदा कन्फर्मेशन झाली की तो फॉर्म चेंज करता येणार नाही. सो एकदा अपलोड केले की नंतरचं काम येणार आहे ई स्क्रुटिनी सेंटर. तुम्ही तिथं कुठल्याही पद्धतीने कुठल्या स्क्रुटिनी सेंटरला जाऊ नका तुमचं सगळी प्रोसिजर ऑनलाईन असणार आहे. आता ई स्क्रुटिनी सेंटर म्हणजे ई स्क्रुटिनी चालू असताना 2 गोष्टी होऊ शकतात. त्यात केस 1 काहीच एरर नाही म्हणजे मी सपोज एक एससी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे किंवा ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे. ओबीसीचं घेऊया उदाहरण 10वीचं मार्कशीट व्यवस्थित अपलोड केलेलं आहे 12वीचं अपलोड केलेलं आहे. हा आता मार्क्स एंटर करताना 10वी 12वी जे काय असेल तेच ऍक्च्युअल एंटर करा कारण का ई स्क्रुटिनी सेंटर मार्क्स पण चेक करणार. सो मी ओबीसीचा कॅन्डिडेट आहे मी माझं 10वीचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे 12वीचं केलेलं आहे डोमिसाईल अपलोड केलेलं आहे सीईटीचा स्कोर कार्ड अपलोड केलेला आहे
JEEचा स्कोर कार्ड अपलोड केलेला आहे असं धरूया, उत्पन्नाचा दाखला केलेला आहे आणि ओबीसी कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमी हे तिन्ही पण अपलोड केलेलं आहे. मग ही स्क्रुटिनी काय चेक करणार, ओके ह्या विद्यार्थ्याचा ओबीसी कॅन्डिडेट आहे, ह्याचे तिन्ही डॉक्युमेंट्स आहेत कॅटेगरीला लागणारे, उत्पन्नाचा दाखला 8 लाखाच्या खाली कारण का त्यांनी TFWS ला येस केलेला आहे, भरलेले मार्क्स आणि सर्टिफिकेट 10वी-12वीचे सर्टिफिकेटचे मार्क्स बरोबर आहेत, नावात काही चूक नाही, मग काय एरर नाही, म्हणजे तो तुमचा फॉर्म अगदी बरोबर आहे आणि हे जे डिटेल्स किंवा अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे चेक करणार आहे. तुम्हाला तुम्हाला तुमच्याच लॉग इन मध्ये रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट हे तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला तिथं जाऊन पण ही एक्नॉलेजमेंट घ्यायची गरज नाही, तुमच्याच लॉग इन मध्ये विद्यार्थ्याच्या ही अपलोड केली जाणार आहे, की तुम्ही प्रिंट काढायची आणि तुमच्या रेकॉर्डला ठेवायची. परत ही प्रिंट काढलेली जाऊन कुठेही जमा करायची गरज नाही. ही केस 1 झाली, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांनी सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केलेले आहेत. दुसरी केस असेल, ओबीसी आहे आणि माझ्याकडे नॉन क्रिमी नाहीये असं धरूया, बाकी सगळे डॉक्युमेंट्स आहेत, तर ई स्क्रुटिनी सेंटर काय करणार आहे, तुम्हाला इफ एरर म्हणजे तुम्ही भरलेल्या फॉर्म मध्ये एखादी एरर किंवा एखाद्या डॉक्युमेंटची कमतरता असेल तर ई स्क्रुटिनी सेंटर काय करणार आहे, तुम्हाला कळवणार आहे. आता कसं कळवणार, तुम्हाला कुठल्याही पद्धतीने परत फोन किंवा असा काय येणार नाही, तुम्ही जो लॉग इन असणार आहे डीटीचा, जो तुम्ही आता तयार करणार आहे रजिस्ट्रेशन, त्याच्यातच मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला त्याचे डिटेल्स येणार की बाबा ओके तुम्ही ओबीसी ला अप्लाय केलेला आहे पण तुम्ही नॉन क्रिमी अजून दिलेली नाही, झेरॉक्स अपलोड केलेली आहे, सो ते अपलोड करा. सो त्यांनी दिलेल्या मूर्तीत जी काय 5-6 दिवसाची मुदत आहे, 16 तारीख आय थिंक लास्ट आहे, त्या मूर्तीमध्ये ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. जर तुम्ही फेल गेला, त्या दिलेल्या मुदतीत जर तुम्ही फेल झाला तर तुमची कॅटेगरी ओबीसी पासून ओपनला कन्वर्ट करणार. सो हे महत्वाचं आहे, म्हणजे जर एखादा मेसेज जर आला तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये की ई स्क्रुटिनी सेंटर कडनं अशी अशी पूर्तता करा आणि जर तुम्ही इग्नोर केला तर तुमचे ते परिणाम नंतर प्रॉब्लेम येईल आणि मेरिट नंबर वर खाली भरपूर होऊन तुमचं कारण नसताना नुकसान होऊन जाईल. सो जे काय डॉक्युमेंट्स रिक्विसाइड डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अपलोड करा इमिजिएटली आणि त्या संदर्भात तुम्हाला काही जरी अडचण आली तुम्ही आमच्या केआयटी कॉलेजच्या काउन्सिलिंग सेंटरला आम्ही तुम्हाला मदत करू, कुठल्या कॅटेगरीला कुठले डॉक्युमेंट्स किंवा कुठले काय काय अपलोड करावे लागतील ते. सो ह्या सगळे गरज काय, ही ई सेंटर किंवा ई स्क्रुटिनी सेंटर ठेवण्यामागची गरज काय की कोविड-19 सोशल डिस्टन्सिंग. सो परत महत्वाचं आहे की कुठल्याही प्रकारे कॅन्डिडेटला कुठल्याही व्हेरिफिकेशन किंवा अपलोडिंगला ई स्क्रुटिनी सेंटरला जायची गरज नाही, सगळं व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन तुमचं ऑनलाईन मोड मधनं होणार आहे. आता ह्या महत्वाचे डेट्स आहेत जे तुम्हाला माहित असतील. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आजपासून चालू होतंय 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन जे असणार आहे, म्हणजे जे ई स्क्रुटिनी सेंटरचं काम आहे ते 9 ते 16 तारखेपर्यंत असणार आहे, संध्याकाळी 5 पर्यंत. आता हे जे मुदत आहे, म्हणजे ह्या मुदतीत तुम्ही कॅपच्या जागेने अप्लाय करू शकता. चुकून ह्याच्यानंतर एका विद्यार्थ्यांनी जर अप्लाय केलं तर त्या अगेन्स्ट कॅपला जागेला तो अर्ज गृहीत धरला जातो, म्हणजे मॅनेजमेंट कोटा किंवा ज्या कॅप नंतर राहिलेल्या जागेमध्ये तो ऍप्लिकेबल होणार, त्याला मे बी कुठले बेनिफिट्स मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा. सो 18 तारखेला तुमची प्रोव्हिजन मेरिट लिस्ट लागणार, प्रोव्हिजन मेरिट लिस्ट मध्ये तुमचे मार्क्स, अपलोड झालेले डॉक्युमेंट्स तुम्ही लॉग इन करून व्यवस्थित चेक करा. जर काय प्रॉब्लेम असेल इमिजिएटली ई स्क्रुटिनी सेंटरला तुमच्या मेसेज बॉक्स मधून कळवा. म्हणतो जर काय प्रॉब्लेम असेल तर ग्रीव्हियन्स, जर तुम्हाला काय क्युरीज असतील किंवा काय तक्रारी असतील तर त्याची मुदत आहे 19/12 ते 20/12. मग फायनल मेरिट लिस्ट 22 तारखेला डिस्प्ले होणार. त्याचबरोबर 22 तारखेला सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल की ज्याच्यात प्रत्येक कॉलेजला त्या ब्रांचमध्ये कॅटेगरी वाईज किती जागा शिल्लक आहे, शिल्लक म्हणण्यापेक्षा अवेलेबल आहेत हे तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि मग त्याच्यानंतर कॅप 1 असणार आणि कॅप 2 असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ परत करू कॅप 1 किंवा कॅप 2 चा कसा ऑप्शन भरायचे अँड ऑल. ओके, सो ऑप्शन्स तेव्हा द्यायचे, आता तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे. सो हे लक्षात ठेवा थोडंसं. परत मी सांगतो, डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित स्कॅनिंग करून अपलोड करा आणि कुठल्याही पद्धतीने काही क्युरी असेल तर केआयटी कॉलेजमध्ये काउन्सिलिंग सेंटर 9 ते 4 मध्ये आमची टीम आहे, सही फॅकल्टी तुम्हाला मदत करतील आणि कुठल्याही पद्धतीने गोंधळून न जाता तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा. डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत, तेच इम्पॉर्टंट आहे. ओके, सो थँक्स अ लॉट अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू.